आमगाव नगर परिषद क्षेत्राला 8 गावांना त्याचासुद्धा लाभ हा सुद्धा मी माझ्या भगिनींना ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं गिफ्ट दिलेला आहे। नमस्कार, मी नरेश बोपचे सत्यगोजारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज आमगाव येथील रिसामा विजयलक्ष्मी सभागृहामध्ये आमदार सहस्राम कोरोटे यांची पत्नी सीमाताई कोरोटे यांनी हळदी कुंकूच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। त्यामध्ये 4 ते 5 हजार महिलांनी सहभाग घेतलेल्या या प्रसंगी आमदार सहस्राम कोरोटे यांनी काय मार्गदर्शन केले, तसेच सीमाताई कोरोटे यांनी काय बोलले, तर बघूया बातमीच्या माध्यमातून सविस्तर कार्यक्रम कसा होता। आज या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीने ह्या ठिकाणी महिला मेळावा व हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। आम्ही मागील 4 वर्षापासून ह्या ठिकाणी सुद्धा एक काँग्रेसच्या महिला मेळावा आणि हळदी कुंकवाचा आम्ही कार्यक्रम घेत असतो। पण ह्या वर्षी ग्रामीण भागातील सर्व काँग्रेसच्या असो आणि बाकी इतरही पक्षाच्या महिला असो त्यांनी आम्हाला आग्रह केला होती की आपण आम्हाला सुद्धा निमंत्रण द्यावं, आम्ही आपल्यासोबत येणार आहोत आणि म्हणून आम्ही सर्वांना निमंत्रण दिलं। आणि ह्यावेळेस हा जो काँग्रेसचा मेळावा आहे, ह्या काँग्रेसच्या एक चैतन्य घडवण्यासाठी आणि महिला भगिनीमध्ये मोठा संदेश पाठवण्यासाठी ह्या मेळाव्याच्या माध्यमातून ज्या काँग्रेस पक्षानं स्वातंत्र्यापासून आणि स्वातंत्र्याच्या पूर्वीसुद्धा जे काम केलं ते सर्व कामं ह्या भगिनींच्या समोर सांगण्याचं काम मी माझ्या वतीनं केलेलं आहे। नक्कीच प्रमाणे अनेक लोक जाती धर्माच्या नावावर मतं मागण्याचं काम करतात, पण काँग्रेस पक्ष हा विकासावर काम करतो, विकासावर मतं मागतो। हे सर्व आमच्या माता भगिनींना सांगण्याचं काम आम्ही ह्या मेळाव्याच्या माध्यमातून केलेलं आहे। आणि खरं पाहता हळदी कुंकू हा महिला भगिनींच्या जानेवारी महिन्यामध्ये संक्रांतच्या नंतर तिळगुळ घ्या आणि गोड बोला अशा पद्धतीनं हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो। पण ह्या निमित्तानं सुद्धा आम्ही ज्या आमच्या काँग्रेस पक्षाच्या सर्व माता भगिनी आहेत त्यांनासुद्धा या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला बोलवून आपण तिळगुळ घ्या, गोड बोला, लोकसभेची तयारी करा आणि पुढे विधानसभेला जाऊन आपला खासदार आणि आपला आमदार तात्काळ चांगल्या भरघोस मतांनी आपण निवडून आणावं, काँग्रेस पक्षाला मजबूत करावं, अशा प्रकारची सर्वांना एक सूचना आणि संदेश देण्याचे काम या मेळाव्याच्या माध्यमातून केलेलं आहे। आमगाव तालुक्यामध्ये मी माझ्या भगिनींना त्यांना पाण्यासाठी इकडे तिकडे वन भटकावं लागत होतं, तर आम्ही एक DPR तयार केला। DPRच्या माध्यमातून सरकारपर्यंत चीफ इंजिनियरपासून पुढे सरकारमध्ये 134 कोटी रुपयाची शहरी नळ योजना ह्या आमगाव शहरामध्ये 8 गावामध्ये मी मंजूर करत आहोत आणि ती मंजूर झाल्याच्या नंतर भूमिपूजन करून ह्या गावाला आम्ही 8 गावांना भरपूर प्रमाणामध्ये पाणी देणार आहोत। त्याचप्रमाणे ह्या एक आणखी दुसरा DPR तयार केलेला 140 कोटी रुपयाचा जे भूमिगत गटार योजना आहे, त्या गटार योजनेचा सुद्धा DPR तयार करून आमगाव नगर परिषद क्षेत्राला 8 गावांना त्याचासुद्धा लाभ हा सुद्धा मी माझ्या भगिनींना ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं गिफ्ट दिलेला आहे। आपण प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षी आता 4 वर्ष झालेले आहेत आपले, हा 5वा वर्ष सुरू आहे। आपण प्रत्येक वर्षी हळदी कुंकवाचे कार्यक्रम घेत असतो। महिला अशा एकत्र येत नाही, पण कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकत्र येतात आणि आपली विचाराची देवाणघेवाण होते। जी हा तालुका महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने हा कार्यक्रमाचं आयोजन झालेलं आहे आणि याच्यामध्ये आमचे आमदार साहेबाचे सौभाग्यवती सीमाताई कोरोटे मॅडमचा सहभाग असते। प्रत्येक वर्षी जेव्हापासून ते निवडून आले तेव्हापासून आता 4 वर्ष झाली आम्ही हळदी कुंकूचा कार्यक्रम एका मोठ्या प्रमाणात घेत असतो आणि एक संदेश महिलांना जात असते। विकासात्मक कामे आणि त्यांचे महिलांचे सुप्त गुण ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्टेजवर येतात आणि आमच्या विचारांच्या देवाणघेवाण, त्यांच्या विचाराच्या देवाणघेवाण ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून होते आणि खूप चांगला प्रोग्राम दरवर्षी ह्या विधानसभा क्षेत्रात आमगावातच नाही तर बल्कि संपूर्ण विधानसभा क्षेत्रात होत असतो आणि खूप आनंदाने वडचळ करून महिला भाग घेतात आणि हा कार्यक्रम अतिशय सुंदर, आजचा कार्यक्रम अतिशय सुंदर, एकदम प्रफुल्लित होणारा कार्यक्रम आहे आणि महिलांच्या या सौभाग्याचा लेणं हळदी आणि कुंकू
हे घेऊन आम्ही हा कार्यक्रम घेतो आणि निश्चित रूपाने हा कार्यक्रम आज सक्सेस झालेला आहे आणि नेहमीप्रमाणे महिला आमच्या सोबत आहेत आणि राहतील हाच माझा मत. केला त्या सर्व विभूतींना मी सादर अभिवादन करतो. त्याचप्रमाणे राष्ट्रमाता जिजाऊ, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य बिरसा, आज ज्यांच्या प्रतिमेच्या रूपात आज इथं महिलेनं सक्सेस झालेला आहे. ह्याच पद्धतीने आपल्याला सतत